ती चाल ऐकून आधी 2 मिनिटं आशाबाई शांत बसले आणि म्हणाल्या, खळे साहेब तुम्हाला खरं सांगू का, आता तुमची चाल ऐकली पण ही चाल मानवी गळ्यातून निघणारी नाही. खळे साहेब पटकन म्हणाले, अहो म्हणून तर तुम्हाला गायला बोलवलंय. मानवी गळ्यातून असेल तर आहेत अजून 5-50 गायिका माझ्याकडे आहेत, म्हणजे त्या चांगल्याच गातात, पण ज्याला दैवी गळा म्हणतो त्या गळ्यातूनच ही चाल येऊ शकते. असं बोलल्यावर आशाबाईंपुढे काय म्हणूया आपण, पर्यायच नव्हता. आपण म्हणतो ना 100 हत्तींचं बळ येतं, अशी एक दाद मिळालं. मग तसं 100 हत्तींचं बळ आशाबाईंना मिळालं आणि मग पदर खोदून आपण म्हणतो ना असं काय तालीम. ताल सूर अवाक होतात, थक्क होते भाषा, अशा वेळी समजून जायचं गात असेल आशा. शब्द असतील नशिले, शब्द असतील नशिले, मैफिल करते मध्यालय. शब्द असतील नशिले, मैफिल होते मध्यालय. अभंग समोर आला, मैफिल करते देवालय. मधुचंद्र शब्द गातात तेव्हा मैफिल गाठते माथेरान. आशाबाई जेव्हा मधुचंद्र शब्द गातात तेव्हा मैफिल गाठते माथेरान. लावणी गातील तेव्हा काद शोधत लागतो पान. स्वप्नालाही स्वप्न पडावं, एखाद्या स्वप्नालाही स्वप्न पडावं, आशा सदैव अशीच गाते. स्वप्नालाही स्वप्न पडावं, आशा सदैव अशीच गाते.
रसिकमो, आज एक अद्भुत असा संयोग जुळून आलेला आहे, योग जुळून आला. आपण सगळे याचे साक्षीदार आहात. नाही उधर नाही असे रसिक बटन फिर गया तू फिर जाए असं जेव्हा असतं ना, तेव्हा नाट्यगृहाचं रूपांतर मंदिरामध्ये होतं आणि रंगमंचाचा आपोआपच गाभारा होतो. असा गाभारा आपण बघतो आहोत. सगळ्यांनी बसून घ्या. धन्यवाद. आशाताई, मागच्या वर्षी आपला 90वा वाढदिवस झाला. त्या वर्षी आमचा हट्ट होता की 90 मान्यवरांचे लेख असलेला एक ग्रंथ यावा. हा हट्ट आम्ही आपल्या वाढत्या दिवशी म्हणजे 91व्या वर्षी पूर्ण करतोय. पण हे शाल, पुष्पगुच्छ आणि एक विशेष भेट असं या सत्काराचं आणि सन्मानाचं यानंतर आजच्या उत्सवामध्ये आशाताई भोसले यांचं स्वागत मंजिरी हेटे यांनी करावं अशी विनंती. तू जरा खाली बाहेर किती रखू. भावगंधर्व पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर या ठिकाणी उपस्थित आहेत. जीवन गाण्याचे प्रसाद महाडकर यांना विनंती, त्यांनी पंडित हृदयनाथजींचं स्वागत करावं. या संपूर्ण आशाताईंच्या प्रवासाचे साक्षीदार असलेले पंडित हृदयनाथजी मंगेशकर, टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. महत्वाच्या कार्यक्रमाकडे आता आपण वळतोय. आशाताईंचा आवाज जेव्हा कानापासून हृदयापर्यंत जातो तेव्हा आपल्याला अवर्णनीय आनंद का होतो याचं एक छोटंसं विश्लेषण. कारण आशाताई मनामध्ये अर्थ उभा करतात एखाद्या गोष्टीचा. कंपनी काय त्यांनी तो अर्थ भोगलेला असतो. अश्वत्थामा त्यांनी तो अर्थ झेललेला असतो. शंकरांनी कधी कधी त्यांनी तो अर्थ गिळलेलाही असतो. नीळकंठांनी प्राशन केलेल्या विषासारखा. त्यांनी सुरांसकट असतो. श्रीरामांच्या धनुष्यासारखा. त्यांनी सुरांची पूजा केली असते हनुमानाच्या भक्तीसारखी. सुरांचं शब्दांशी नातं जोडलेलं असतं एखाद्या सुंदर सेतूसारखं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध आणि भावना जपल्या असतात वहीतल्या पिंपळ पानासारख्या. अशा आशाताई आज आपल्याकडे उपस्थित आहेत. एका विशेष कार्यक्रमाकडे मी आता आपल्याला नेणार आहे. प्रत्येक कलाकाराच्या मनात आशाताईंबद्दल काही भावना आहेत आणि त्या भावना बोलून दाखवण्याची इच्छा आपल्या सगळ्यांची आहे. कारण दैवी देणं देणारी ही गायिका म्हणजे आत्ताच्या काळातली सरस्वतीच. आणि अगदी असं म्हणावंसं वाटतं की सगळ्या सन्मानांच्या पलीकडे जेव्हा रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करणारी गायिका आपल्या साक्षात समोर असते तेव्हा म्हणावंसं वाटतं, ज्याला देवी सरस्वतीने स्वहस्ताने केले औक्षण, ज्याला देवी सरस्वतीने स्वहस्ताने केले औक्षण, काय तयाला सन्मान तुझे, काय तयाला पद्मविभूषण. आणि नेमकं हेच मनातलं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एका खास कलाकाराला इथे आता आमंत्रित करणार आहे. एका सन्माननीय विश्वविख्यात कलाकाराला टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया. त्यांना आशाबाईंविषयी काय वाटतं ते सांगणार आहे. आमंत्रित करूया पद्मश्री सोनू निगम यांना. नमस्कार सर्वांना. तेरी माँ प्रणाम, भगवत जी नमस्ते, नमस्ते, लीला जी नमस्ते. आपको
भी बहुत नमस्कार। मैं बिल्कुल कुछ नहीं कहना चाहता था, पर मुझे अमेय जी ने कहा है कहने के लिए, पर मैं कहने से ज़्यादा करना चाहूँगा, क्योंकि आज सीखने के लिए बहुत सारे साधन हैं। आज पूरा सोशल मीडिया से लेकर बड़े बड़े ऐप्स हैं, लेकिन जब सीखने के लिए कुछ था नहीं तो लता जी और आशा जी थी। क्या बात। इन्होंने पूरी दुनिया को गाना सिखाया है। तो आपको भाई मैं कुछ कहना नहीं चाहूँगा, मैं कहना चाहूँगा जो आपसे सीख सके उसके लिए धन्यवाद, जो आपसे सीख रहे हैं उसके लिए धन्यवाद, जो आपसे सुन के जान गए कि ऐसा नहीं सीख पाएंगे उसके लिए भी धन्यवाद। और हमारे सनातन धर्म में, हिंदू धर्म में अपने गुरु को ईश्वर की जगह दी जाती है। ऊपर मत करा, अरे बाजूला बाजूला। आशाताईंचे पाय हो दादा बाजूला, दादा भावना व्यक्त करतात। अतिशय मनाला आनंद देणारा आणि मनाच्या कप्प्यामध्ये कायम स्वरूपी ठेवणारा हा क्षण आपण सगळे बघतो आहोत। आपण ढकलू नको कोण आहे? आशाताईंचे पाय कॅमेरा पाठी आगे घे ना, ये भाऊ पाठी घे ना कॅमेरा। वेदमंत्राच्या घोषासह आपण या सगळ्याचा आनंद घेणार आहोत, आस्वाद घेणार आहोत। यानंतर 91 दिव्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचं औक्षण करण्यात येईल, वस्त्र फुलांची वाणी त्यांना देण्यात येईल आणि वेदमंत्राच्या घोषणाला सुरुवात करण्यात येईल। ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान शृण्वन्नोतिभिस्ते ददादानम् ॐ स्वस्ति नो मिमेदास्मान् स ओषधेभिरायुष्मा तेन त्वा युजायुष्मन्दङ्गरोमि यज्ञ आयुष्मान् स दक्षिणाभिरायुष्मान् तेन त्वा युजायुष्मन्दङ्गरोमि अरे पार्टी तुम्ही, अरे यार फोटो जाडीची। ओ मॅडम, ओ मॅडम, फेस नाही दिसत आहे, फेसच नाही दिसत आहे। शरदो अजेदारिन्द्रो नेशदुरितानि विश्वानि ये चत्वारः पथयो देवयाना अन्तरात्या वा पृथिवी क्रियन्ते तेषां यो अज्ञानि भजेति माहवा तस्मै नो देव परिधत्ते हसर्वे ईश्वहे मन्दपुत्रो वसन्तः शरद्वर्षा योनः अदेदित्यौरदेदिरन्तरिक्षमदे धर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदेदिः पञ्चजना अदेतिर्जातमदेतिर्मणित्वाम् श्रिये जातः श्रिय आनिरेयाय श्रियं वयो जरितृभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतत्वमायन् भवान् सत्यासामिदामिदद्रौ तत्रमभिजित्य श्रियं दधात्वरुणीयमानाम् मे गोपाय यं ऋजयस्त्रैविदा विदुः रुजस्तानि रजोगुंसि सा हि श्रीरमृता सदा दीर्घायुष्यमस्तु। न भूतो न भविष्यती असा हा देखणा सोहळा आणि त्याचे आपण सगळे साक्षीदार। पंडित टाळ्यांचा गजराने निर्माण करूया। आणखीन एका महत्त्वाच्या सोहळ्याकडे मी आपल्याला नेणार आहे। मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं।
विमोचनाकडे मी आपल्याला नेणार आहे स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं विमोचन. त्याआधी या पुस्तकामध्ये आशाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे ज्या रसिकांनी आशाताईंवर प्रेम केलं पिंपल प्रकाशनासाठी सुद्धा एकदा टाळ्या आणि महत्वाचा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी स्वरस्वामिनी आशा या सुरेख ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांचे शुभ हस्ते उत्कृष्ट छपाई, दुर्मिळ छायाचित्र आणि 90 मान्यवरांचे लेख असा हा सुंदर आशाताई आणि ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे एक वेगळंच नातं आहे. हे पुस्तक जेव्हा करायचं ठरलं तेव्हा जगातील नंबर 1चं पुस्तक झालं पाहिजे असा आग्रह ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी धरला आणि आम्ही तुमच्या सतत पाठीशी आहोत असं आश्वासन सुद्धा दिलं आणि त्यातूनच आजचा हा सोहळा आणि अर्थातच हे पुस्तक आपल्या समोर आहे. सन्मानपूर्वक आमंत्रित करते ॲडव्होकेट आशिष शेलार यांना. मंचावर उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी आणि ज्यांच्यासाठी ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जण या ठिकाणी आलो अशा आपल्या आशाताई, नरेंद्र हेटेजी, अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर. खरं तर या सभागृह एवढे श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसते. कारण विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशाताई सुद्धा त्यांच्या बरोबर मंचावर. श्रीमती अनुराधा पौडवाल, अनुराधाताई पौडवाल यांनी मंचावर यावं. श्री सोनू निगम यांनीही कृपया मंचावर यावं. श्री सोनू निगम, अनुराधाताई, श्री सोनू निगम. यानंतर आमंत्रित करते श्री सुदेश भोसले यांना. श्री सुदेश भोसले, रवींद्रजी साठे, श्री श्रीधर फडके यांनीही कृपया मंचावर यावं. श्री श्रीधर फडके, श्रीमती पद्मजाताई वेणाणी अधिकारी उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते. राणीताई वर्मा, अशोकजी आले, राणी वर्मा, उत्तराताई केळकर, उत्तराताई केळकर,
पण मला बोलते वाचायच्यात आणि काय नाही, मी काय लिहून बोलत नाही. काय वाटतं तुम्हाला, बसावं की उभं हां? मित्र आणि मैत्रिणींनो, माझा नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम. हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे, ज्या थोर व्यक्तीच्या हस्ते झालेले, ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात म्हणून. प्रसाद महाडकर, नरेंद्र हेटे, अमय हेटे, मंजिरी हेटे, प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक, यशवंत देव या लोकांना, या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे. कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे. आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता. ही जी तुम्ही इथं चित्र बघतात माझी, तशी मी दिसत नाही, पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणीही व्यक्ती सुंदरच दिसायची. आणि त्याला एक त्याच्यात कला होती, ती कला त्याच्या बरोबरच गेली. पण मला एक माणसाला विसरता येणार नाही. त्या माणसाचं कोणी नाव घेत नाही, पण मला माहीत आहे, मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे जे मेकअप मॅन आहेत, अजूनही ते आहेत, आणि सर्व हिरोईन्स त्यांच्याकडं मेकअप करून घेतात. गौतम राज्याध्यक्षांनी माझ्या ज्यावेळेला बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून, तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो, मी तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्या तुझ्यासं. तर त्यांनी सांगितलं मेकअप करावा लागेल. मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला. मेकअप ज्यावेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले, हे काय मडकं केलंस माझ्या तोंडाचं, काय तू काय काय फासलंस माझ्या. आशाताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका, संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग पुसून टाका हवं तर, पण तुम्ही हे करा. म्हटलं बरं. त्याचा मेकअप संपला, त्याने केस केले, काहीतरी केले त्यांनी सगळं, आणि मी वळून माझ्यासमोर आरसा त्याने आणला. म्हटलं ही कोण आहे, मी इतकी सुंदर दिसायला लागले होते. तर ते मिकी कॉन्ट्रॅक्टर आज पण सगळ्या हिरोईन्सचा मेकअप करत असतात, फार मोठे आहेत. गौतम राजाध्यक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर यांची जोडली होती. विश्वास नेरुरकर माझ्या आयुष्यात खास माझं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सगळे आर्टिस्ट लोकांची पुस्तकं करत होते. ते त्यांना गाण्याचा शौक आहे अतिशय. त्यांनी पहिलं दीदीचं पुस्तक काढलं, त्यावेळेला मला ते म्हणाले होते की आशादी मी तुमच्यावर पण तुमचं पुस्तक गाण्याचं काढणार आहे. जरा पाणी देता का, हे पाणी काय होतं ना, बाईक समोर आलं ना तर कसा कोरडाच पडतो. बोलायचं असलं तर आणखीन जास्त पडतो, कारण भीती. तर त्यांनी माझं पुस्तक काढायचं ठरवलं आणि दीदीचं पुस्तक कंप्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक. तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी HMVला विचारलं की आशाबाईंची गाणी किती आहेत. ते HMVनी साफ सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही आहे. तर त्यांनी मैं कुछ गली कुची में जाके उन्होंने ढूंढ के कहाँ से गाने निकाले. और आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन
तो प्रसाद आणि ते दोघंजण मिळून काम करत होते आणि त्यांनी ते पुस्तक कुणाकडनं काही मदत न घेताना स्वतःच्या याच्यावर छापलं. ते पुस्तक छापल्यानंतर माझ्या 60व्या वर्षी ते त्यांनी रिलीज केलं. मी त्यावेळेला 60 वर्षाचे होते आणि त्यावेळेला 11,500 गाणी मी गालेली होती. मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केला की गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, गिनीज बुकमध्ये माझं नाव यावं. कारण जगात सगळ्यात तर ते लोकांनी मंजूर करत नव्हते. लंडनवाले ते म्हणाले की नाही, आम्ही हे काढूनच टाकलेलं आहे प्लेबॅक सिंगिंगचं वगैरे असं तसं. तर त्यांनी भांडण केलं माझ्यासाठी. त्यांनी सांगितलं की रेकॉर्डेड व्हॉईस आहे. ते म्हणाले आम्ही असंच घालतो की ते जास्त गायलेले आहेत वगैरे. नाही, रेकॉर्डेड व्हॉईस आहे. तर गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं आणि त्याचं मला पैसे दिलं त्या लोकांनी. जगात सर्वात रेकॉर्ड माझा व्हॉईस आहे असं म्हणतात. तुमच्याकडं माझा आवाज, कुणाचाही आवाज कसा पोचला असता जर रेकॉर्डिस्ट नसते. प्रमोद घैसास, मिनू कात्रट, विजय दयाल, भन्साली असे खूप खूप लोक होऊन गेले आणि अजून आहेत काही लोक. ते 2 ट्रॅकवर आमचा आवाज घेत होते. आता 100 ट्रॅक झालेले आहेत या सगळ्या तुमच्या नवीन उपक्रमामुळं. त्यावेळेला 2 ट्रॅकवर किंवा 4 ट्रॅकवर आवाज असायचा. आणि एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गाले, मी त्यांचे आभार मानते. रायटर्स, म्युझिक डायरेक्टर्स, सारे साथ काम करणारे माझे टेक्निशियन्स, मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि अतिशय त्यांना जे आहेत त्यांना आशीर्वाद देते आणि जे नाहीत त्यांना प्रणाम करते, अगदी प्रेमाचा प्रणाम करते. या वेळात मी बोलले नाही तर परत कधी बोलणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही बघा सहनशक्ती तुमची वाढवा. मैं यहाँ तक कैसे पहुंची हूँ. काय होतं ना की हिंदी मराठीमध्ये माझा असा घोटाळा होतो की मराठी बोलताना हिंदी माणसांचं नाव आलं की हिंदीमध्ये सुरू करते. पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे, बाळा जोजोरे. या गाण्यानंतर मला हिंदी गाणी पण मिळायला लागली. कोणाला तरी कळलं की कोणीतरी आशा भोसले नावाची गायिका आहे आणि मराठीमध्ये तिचं गाणं खूप खूप चाललेलं आहे. मला एकदम भीती वाटते इथं. खूप म्युझिक डायरेक्टर असं होतं. आता साधं गायचं म्हटलं की का रे दुरावा अपराध माझा असा काय झाला. नाही, ह्या टाळ्या साध्या गाण्याला जसे सगळे गातात तसे, पण फडके साहेब कसे गात होते. का रे दुरावा का रे अबोला अपराध माझा असा काय झाला. हे जे संस्कार आणि मी जरा म्हणजे नक्कल करायची त्यांची. आता हे गाणं बघा. आता असं गाणं झालं, अशी त्याची पुष्कळ गाणी आहेत अशी. म्हणजे मी म्हणत राहिले तर साहेबांना भान उशीर होईल. तर सांदण्यात फिरताना, सांदण्यात फिरताना माझा धरलास हात,
हात थरथरतो ना बाईचा. चांदण्यात हात कोणी धरला तर काय होईल? चांदण्यात फिर